रहस्य जीवनाचे भाग 3 तिसरी अवस्था. बस झालं तुझं बोलून. एकंदरीत तुला सांगायचं तरी काय? तू भूतबीत काहीतरी आहेस आणि म्हणून तू मला आता कधीच भेटू शकणार नाहीस. अशोक, अरे तुला झालंय तरी काय? तू मला दूधखोळं समजतोस की काय? तुला वाटलं की मी तुझ्या या तिसऱ्या अवस्थेच्या भाकड कथेवर विश्वास ठेवेन? मी तुझं सगळं ऐकून घेतो म्हणून तू मला काय वाटेल ती थाप मारावीस? मी फोनवरच अशोकला खडसावलं. एव्हाना माझी भीती, काळजी, उत्सुकता वगैरे संपली होती. त्या जागी थोडी चीडच मनात निर्माण झाली होती. एक तर हा गृहस्थ अपघातानंतर इतके दिवस काहीही न कळवता कुठेतरी दडून बसला होता. मला वाटणाऱ्या दुःखाची, काळजीची आणि भीतीची याला काहीच फिकीर नाही. इतक्या दिवसांनंतर याला माझ्याशी बोलायची इच्छा होते, तीही इतक्या रात्री आणि फोनवरच. प्रत्यक्षात भेटणे, बोलणे नाहीच. आणि त्यातही काहीतरी काल्पनिक गोष्टी सांगून, भलत्या सलत्या थापा मारून माझी काळजी आणि भीती वाढवून याला काय आनंद मिळतोय? नकळतच माझा आवाज चढला होता. तू सांगतोस की तू तुझ्या त्या तिसऱ्या अवस्थेत आहेस आणि फक्त विचारशक्तीचा आणि संवेदनेचा लोळागोळा आहेस. करू काहीच शकत नाहीस, कारण तुझ्याजवळ काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा शक्ती नाही. बरोबर? मग तू मला असं सांग की तू आता फोनवर कसं काय बोलत आहेस? बोलण्यासाठी शक्तीची का एनर्जीची गरज नसते वाटतं. आणि फोन तरी धरलाय कोणी? तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू जर भूतबीत काही असशील तर भूताला फोनची गरजच काय? भूत तर सरळ माणसाच्या मानगुटीवरच बसते. ते जवळ असल्यास त्याची काळी पांढरी छाया पण दिसते. तुझ्या बाबतीत तर मला तरी तसं काही दिसत नाही. तुझ्याच सांगण्याप्रमाणे तू केव्हाही कुठेही जाऊ शकतो. मग तुला माझ्याशी बोलायला फोनची गरजच काय? मला सगळं कळतंय. तू चांगला ठणठणीत आहेस. मुंबईतूनच कुठून तरी बोलतोय आणि उगाच माझी फिरकी घेतोय. कॅनडाहून तू इतका वेळ बोलणं शक्यच नाही. आता तू मुंबईला कधी आलास? त्या भयंकर अपघातात सापडण्यापासून कसा वाचलास? अपघाताच्या वेळी तू विमानात नव्हताच हे कुणाच्या कसं लक्षात आलं नाही? या सर्व गोष्टीचा खुलासा तू नसेल सांगायचा तर नको सांगू, पण मला फक्त इतकंच सांग की तू मला भेटायला तरी येणार आहेस की नाही? आणि येणार असशील तर कधी आणि कुठे? अरे, रात्रीचे 3 वाजलेत. ही काय मस्करी करण्याची वेळ आहे? मी एका दमात तावातावाने सारं काही बोलून गेलो. इतक्या दिवसांचे साचलेले दुःख, भीती, काळजी आणि सर्व काही आता अशोकच्या अशा वागण्याने चीड बनून बाहेर पडत होते. हर्षल, हर्षल, अरे किती मोठ्याने बोलतोय? अरे जरा हळू बोल. वहिनी आणि पोरगा उठतील ना. अशोकचा आवाज आला. खरंच मी आवेशात फार जोरात बोलत होतो. अशोकने सांगितल्यावर मी भानावर आलो आणि शेजारी बघितलं. बायकोशी थोडीशी झोपमोड झालीच होती. डोळे न उघडताच सवयीप्रमाणे चिडल्यावर होतात तशा तिच्या भोवया संकुचित व तोंड वाकडं झालं होतं. पण मी लगेच गप्प झाल्याने ती पुन्हा कूस बदलून झोपली. अशोक पुढे बोलत होता. हर्षल, अरे तुला मी आता कसं सांगू? तुला माझी ही अवस्था, माझ्यावर गुदरलेला हा प्रसंग, हे भाकड काल्पनिक कथा वाटतात? मी काय भोगलंय, काय भोगतोय याची तुला काहीच जाणीव नाही. मी तर मोठ्या आशेने तुला हे सगळं सांगायला आलो, पण मला वाटतं या संपूर्ण जगात तूच मला समजून घेऊ शकतो. आजवर तूच
माझा खरा सखा, मित्र, फिलॉसॉफर आणि गाईड होता. वाटलं तू तरी या परिस्थितीत मला मदत करशील, कमीत कमी मला समजून घेशील, दिलासा देशील आणि शक्य असल्यास यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवशील. पण जाऊ दे, खरं तर मलाच समजायला हवं होतं. माझ्या या अवस्थेवर, या तिसऱ्या अवस्थेवर, या सगळ्या एकंदर प्रकरणावर तुझाच काय, पण जगातल्या कोणत्याच माणसाचा विश्वास कसा बसणार? कारण विज्ञान, तत्वज्ञान, तर्कज्ञान किंवा मानवाला माहीत असलेल्या कुठल्याही शास्त्रात अशा प्रकाराबद्दल काहीच माहिती किंवा साधा उल्लेखही नाही आहे. साहजिकच तुझ्या वैज्ञानिक आणि तार्किक बुद्धीला हे कसं पटणार? पण हर्षल, तुला एक सांगतो, या जगात भूतभीत काही नसतं. मनुष्याला जेव्हा कशाची तरी भीती वाटत असते तेव्हा त्याचं मानसिक संतुलन बिघडतं आणि तेव्हा त्याला तऱ्हेतऱ्हेचे भास होतात. नाना प्रकारच्या काल्पनिक आकृत्या दिसू लागतात. इंग्रजीत यालाच हॅल्युसिनेशन म्हणतात. त्यातूनच त्या काळ्या पांढऱ्या सावल्या, ते उलटे पाय, भेसूर आवाज वगैरेची उत्पत्ती होते. मनुष्याला विज्ञान, तर्कज्ञान, तत्वज्ञान या सर्व शास्त्रांचा वापर करूनही काही क्रियांची किंवा घडलेल्या घटनांची कारणं जेव्हा सापडत नाही तेव्हा तो त्या क्रिया, त्या घटना पराभौतिक शक्तींनी घडवून आणल्या असं म्हणू लागतो. देव आणि भूत पिशाच ही त्याच पराभौतिक शक्तींच्या कल्पनेची दोन रूपं आहेत. पण या बाबड्या अंधश्रद्धेचं खरं कारण माणसाने आपल्याला प्राप्त असलेल्या तर्कबुद्धीचा पुरेपूर वापर करणे एवढेच आहे. याचं एक उदाहरण म्हणजे श्राद्धाचे कर्मकांड. आपण सगळेच मानतो की माणसाचा आत्मा अमर आहे. मृत्यू आणि पुनर्जन्म म्हणजे आत्म्याचे शरीर बदलणे मात्र आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णाने तसं सांगितलंही आहे. म्हणजे एकदा एक शरीर सोडल्यावर आत्मा नवीन शरीर धारण करून याच जगात राहतो. किंवा फार तर चांगलं कर्म करणाऱ्यांना त्यांचा आत्मा स्वर्गात जातो. मग हा पुनर्जन्म झालेला किंवा स्वर्गात गेलेला आत्मा त्याच्या वारसांनी श्राद्धात वाढलेलं जेवण जेवायला कसा येतो? आलाच तर त्याच्या पुनर्जन्माच्या शरीराचं काय? किंवा ज्या परमपित्या परमात्म्यात तो विलीन झाला त्याचे काय होणार? तसंच भूतांचं अस्तित्व जर खरंच असतं आणि ती स्वेच्छेने काहीही करू शकत असती, कुणा माणसाचा छळ करू शकत असती, तर इतके नराधम जे कितीतरी माणसांचे खून पाडून आरामात जगतात, नवे जगावर राज्यही करतात, ते जगू तरी शकले असते का? त्यांनी मारलेल्या निष्पाप माणसांनी भूत होऊन त्या नराधमांच्या नरड्याचा घोट नसता का घेतला? सांगण्याचा अर्थ असा की हे सगळे गैरसमज आणि अंधविश्वास तर्कबुद्धीविहीन लोकांनी पसरवलेले आहेत. आणि जे लोक भीतीमुळे किंवा काही अन्य कारणांनी आपल्या तर्कबुद्धीचा वापर करत नाही ते या गोष्टींवर विश्वासही ठेवतात. अशोक त्याचं आगळं अध्यात्म एखाद्याच अजाण बालकाला सांगावं तसं मला समजावून सांगत होता. अर्थात मी आत्ता तुझ्या त्या तिसऱ्या अवस्थेबद्दल केलेली विधानं चुकीची, तर्कहीन आणि निर्बुद्धपणे केलेली आहेत असंच ना? मी थोडं चिडूनच म्हटलं. अशोकच्या भाषणबाजीचा आता मला कंटाळा येऊ लागला होता. खरं तर मी स्वतःच या अतार्क्य अंधविश्वासांच्या विरुद्ध होतो. पण अशोकच्याच म्हणण्याप्रमाणे माणसाला कशाची तरी भीती वाटत असताना तर्कबुद्धी चालतेच कुठे? अशा वेळी मन शक्य अशक्यचं भान सोडून पूर्वजांपासून चालत आलेल्या ऐकलेल्या गोष्टींनाच प्रमाण मानतं आणि भीतीची नवनवीन कारणं शोधून अंधविश्वासांच्या आहारी जातं. हे मला माहीत आहे. पण म्हणून काय अशोकने मला तर्कहीन, निर्बुद्ध म्हणावं? मी चिडणं साहजिकच होतं. तसं नाही रे. मी हे एवढ्यासाठी सांगत होतो की तू मला माझ्या या अवस्थेला
भूतभीत समजू नये आणि उगाच घाबरू नये. मी फोनवर कसा व कुठून बोलतोय याबद्दल तुला तुझा तर्क अगदी बरोबर आहे. मी यावेळी कॅनडात नसून मुंबईत आहे हेही खरंच आहे. पण तुला एक गोष्ट माहीत नाही आणि तीही की मी फोनवर बोलतच नाहीये. त्यामुळे फोन कोणी धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशोक शांतपणे बोलला. म्हणजे मी तुझं बोलणं फोनवर नाही तर काय आकाशवाणीवर ऐकतोय? मी जवळजवळ ओरडलोच. मी दचकून एकदा हातातल्या फोनकडे आणि एकदा बुकशेल्फवर ठेवलेल्या ट्रान्झिस्टर कडे बघितलं. ट्रान्झिस्टर बंदच होता. तसंही रात्रीच्या 3:15 वाजता आकाशवाणी कुठे सुरू असणार म्हणा. हर्षल, अरे केवढ्यादा ओरडतोस? असं दचकू नकोस. मी तुला सर्व समजावून सांगतो. हे बघ, मी तुझ्याशी बोलतोय ते ना फोनवर ना आकाशवाणीवर. मी सरळ तुझ्याशी म्हणजे तुझ्या मेंदूतल्या विचारशक्तीशी बोलतोय. फोन किंवा तुझा कान यांचा यात काहीच सहभाग नाही. तू फोनच्या घंटीचा जो आवाज ऐकला तो तर मी तुला झोपेतून जाग करण्यासाठी खोटा भास निर्माण केला. ती घंटी तुझ्या डोक्यातच वाजत असल्यामुळे ती दुसऱ्या कोणाला ऐकू येऊच शकत नव्हती, अशोकनं मला समजावलं. मी मात्र अंतर्बाह्य सुन्न झालो होतो. असं काही होणं शक्य आहे हे तर्कबुद्धी, संस्कार किंवा विचारशक्तीलाही पटत नव्हतं. अवाक झाल्याने तोंडून फक्त आ एवढाच शब्द फुटला. विश्वास नाही ना बसत? मग असं कर, तुझ्या हातातील फोनचा रिसिव्हर खाली ठेव. दोन्ही कानांवर हात ठेवून ते बंद कर आणि मग सांग, माझं बोलणं तुला ऐकू येतंय की नाही? तसंही आता इतका वेळ उगाच रिसिव्हर धरून तुझा हात दुखू लागला असणारच, अशोक हसतच म्हणाला. मी आज्ञाधारक मुलाप्रमाणे रिसिव्हर खाली ठेवून कानात बोटं टाकून ते गच्च बंद केले आणि अशोकच्या बोलण्याची वाट बघू लागलो. आता बोल, अजूनही तुला माझं बोलणं ऐकू येतंय ना? अशोकने विचारलं. खरंच अशोकचं बोलणं मला अजूनही ऐकू येत होतं. उलट पूर्वीपेक्षा स्पष्ट, कारण आता फोनच्या रिसिव्हर मधून येणारा एंगेजचा टोन त्यात मिसळत नव्हता. अर्थातच अशोकचं म्हणणं खरं होतं. तो माझ्या मेंदूतच बोलत होता. खोटं बोलण्यात आता अर्थच नव्हता. मी फक्त हो म्हणून मान डोलावली. अशोकचं म्हणणं आणि त्याच्या तिसऱ्या अवस्थेची कहाणी मला आता पटू लागली होती. एकूण प्रकरणाचं गांभीर्य हळूहळू माझ्या लक्षात येत होतं. तरी मी स्वतःला चिमटा काढून मी स्वप्नात नसल्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि त्याच क्षणी एक विचार माझ्या मनात चमकला. अशोक म्हणतो ते सर्व खरं असेल तर तो सध्या कुठे असेल? इथेच जवळपास का दूर कुठेतरी? जवळच या खोलीतच असेल तर आपल्याला तो दिसत का नाही? त्याचे अस्तित्व का जाणवत नाही? दूर असल्यास माझा आवाज, माझं बोलणं याला ऐकू कसं जात असेल? पण मग तू सध्या आहेस कुठे? काहीशा काळजी आणि उत्सुकतेने मी आजूबाजूचा ला बघतच विचारले. हे बघ हर्षल, तुला आता माझ्याशी बोलायला जोरात बोलण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्या विचारशक्तीशी थेट संपर्क साधला असल्यामुळे तू तोंडून काहीच न बोलता मनातल्या मनात जरी बोलला तरी मला कळेल. अशोकचे शब्द माझ्या कानात पडत होते. याचा अर्थ अशोकबद्दल माझ्या मनात मगापासून जे काही विचार येत होते ते सगळेच याला कळले असणार. या विचाराने मी पार अस्वस्थ झालो. पण अशोकच्या ते लक्षात आलं नसावं, कारण त्याचं बोलणं पुढे सुरूच होतं. मी या क्षणी याच खोलीत तुझ्या अगदी जवळ आहे. हा तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. पण तरी मी तुला दिसत का नाही?
किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारे माझी उपस्थिती तुला जाणवत का नाही? हाच तुला पडलेला प्रश्न ना? अरे, मी सध्या कुठे आहे, काय परिस्थितीत, कोणत्या स्वरूपात आहे, माझे भवितव्य आता काय, हे तुला समजावे व यातून काय व कसा मार्ग काढावा याबद्दल तू सल्ला द्यावा, यासाठीच मी तुला तिसरी अवस्था ही काय आहे व त्यात मी कसा अडकलो हे सविस्तर सांगितलं. पण तरी तुझा या साऱ्यावर विश्वासच बसत नसला तर मी कोणत्या विचित्र परिस्थितीत सापडलो आहे याची तुला कल्पनाच कशी येणार? आणि तू मला मदत तरी कशी करणार? अशोक रडवेल्या आवाजात बोलला. त्याचा आवाज सर्वस्व लुबाडलेल्या हताश, निराश आणि विरक्त माणसासारखा खूप खोलून येत असल्यासारखा जाणवला. अशोकची खरी परिस्थिती आता माझ्या लक्षात आली आणि माझ्या मनात प्रचंड कालवाकालव झाली. एवढ्या मोठ्या अपार विश्वात फक्त माझ्याशी बोलायला, आपली व्यथा सांगून मन मोकळं करायला, माझा सल्ला घ्यायला अशोक माझ्याकडे आला आणि मी कुठल्या तरी काल्पनिक भीतीने त्याच्यावर अविश्वास दाखवून असं तुटकपणे वागत होतो या विचाराने मला गलबलून आलं. तसं नाही रे, हे खरं आहे की तर्कबुद्धीला न पटल्याने सुरुवातीला माझा विश्वास बसत नव्हता, पण आता माझा तुझ्या सांगण्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यावर ओढावलेल्या प्रसंगाची थोडी जाणीव मला व्हायला लागली आहे. तू सगळं नीट समजावून सांग, मी ऐकतो आहे. मला जमल्यास मी शक्य ती मदत करेनच. आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू, मी अशोकची समजूत काढत मनातल्या मनात म्हटलं. मला विश्वास होता की अशोकने सांगितल्याप्रमाणे माझं मनातलं बोलणं त्याला ऐकू येईल आणि तसं झालंही. अशोकला माझं बोलणं माझ्या मनातल्या भावनांसकट कळलं असावं, कारण काही क्षण थांबून बराच शांत झालेला त्याचा आवाज मला पुन्हा ऐकू येऊ लागला. हर्षद, तुला माझी आजची तिसऱ्या अवस्थेतील स्थिती काय व कशी आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुला मनुष्य आणि एकंदरच प्राणीमात्राचा जन्म आणि मृत्यूचे रहस्य जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी मनुष्याचा किंवा कुठल्याही प्राण्याचा जीव ही काय वस्तू आहे, ती कुठून येते आणि कुठे जाते हे समजणे गरजेचे आहे. तुझी तयारी असल्यास मी तुला ते सांगतो. इतकं बोलून अशोक क्षणभर थांबला. मी मनातच त्याला होकार दिल्याने तो पुढे बोलू लागला. मनुष्याचा आणि प्राण्यांचा जीव जो शरीरातून निघून गेल्याने जिवंत प्राणी अचानक मृत होतो, तो जीव किंवा आत्मा हा काय आहे, कुठून व कसा येतो आणि कुठे जातो याबद्दलची माहिती आपल्याला प्रत्यक्षपणे कोणत्याच शास्त्रात सापडत नाही. जसं हत्तीच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करणाऱ्या 4 आंधळ्यांना हत्तीच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना येत नाही, तसंच वेगवेगळ्या शास्त्रांचा स्वतंत्र अभ्यास करणाऱ्यांना जीवनाच्या उत्पत्तीची व त्याच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना येत नाही. पण विज्ञानाच्या विविध शाखांचा एकत्र अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला ही माहिती अप्रत्यक्षपणे विस्कळीत स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात सापडते. त्यांची एकत्र गुंफण करूनच जीवनाचे रहस्य सापडणे शक्य आहे. विज्ञानाच्या ज्या शाखांमध्ये याबद्दलचे अप्रत्यक्ष संदर्भ सापडतात त्यात थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी, कॉस्मॉलॉजी, क्वांटम फिजिक्स आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. जीवन मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्याला आइन्स्टाईनची थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी, पदार्थ आणि ऊर्जा यांचा आपसातील संबंध आणि या 2 अवस्थांपेक्षा वेगळी तिसरी प्लाझ्मा अवस्था असण्याची शक्यता समजून घेतली पाहिजे. अशोक मला समजावत म्हणाला. लाकूड, कोळसा वगैरे जळल्याने ऊर्जा निघते हे ज्ञान मानवाला अनादिकालापासून आहे.
तसंच वनस्पती प्रकाशापासून खाद्य तयार करतात हेही आपल्याला माहीत आहे. अर्थात पदार्थ आणि ऊर्जा हे दोन्ही एकाच वस्तूची दोन रूपं आहेत हे आपल्याला ठाऊकच आहे. पण यांचा आपसातील संबंध आइन्स्टाईनने आपल्या थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटीने विशद केला. या थ्योरीप्रमाणे पदार्थाच्या पार्टिकल्सचा वेग जेव्हा प्रकाशाच्या वेगात इतका होतो तेव्हा त्याचे रूपांतर प्रकाशात किंवा ऊर्जेत होते. प्रकाशाचा वेग ही वेगाची कमाल मर्यादा समजली जाते, कारण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे पार्टिकल्स कोणते असतील व ते कसे असतील याची माहिती पदार्थाने बनलेले आणि ऊर्जेवर चालणारे कोणतेही मानवी यंत्र देऊ शकत नाही. तरी प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने गतिमान पार्टिकल्सची शक्यता आइन्स्टाईन नाकारू शकला नाही. या पार्टिकल्सला त्याने टेकिऑन असे नाव दिले. आइन्स्टाईनच्या गणिताप्रमाणे टेकिऑन्सचे गुण मॅटरच्या अगदी विरुद्ध असावेत. आइन्स्टाईनने त्याला अँटीमॅटरही म्हटले. उदाहरणार्थ, कोणताही पदार्थ आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवू शकतो हा पदार्थाचा गुणधर्म आहे, तर न पदार्थ किंवा अँटीमॅटरची जाणीव आपल्याला आपल्या कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी होऊ शकत नाही. या एकमेकांविरुद्ध गुणधर्म असलेल्या पदार्थ आणि न पदार्थाची यदाकदाचित कोणत्याही कारणाने एक दुसऱ्याशी रिॲक्शन झाली तर आइन्स्टाईनच्या अंदाजाप्रमाणे एक प्रचंड स्फोट होण्याची दाट शक्यता असते. पण आइन्स्टाईनला त्याच्या पुढे जाता आले नाही. आता प्रश्न येतो, आइन्स्टाईनच्या या अज्ञात किंवा तिसऱ्या अवस्थेचं अँटीमॅटर किंवा न पदार्थाचं जर खरंच अस्तित्व आहे तर त्याचे गुणधर्म काय आणि त्याचा पृथ्वीवरील जीवनाशी संबंध काय व कसा? आइन्स्टाईनच्या नियमांचा आणि पृथ्वीवरील जीवनाचा संबंध जाणून घेण्यासाठी आपल्याला अंतराळशास्त्राची आणि त्यातील नव्या शोधांची थोडी माहिती करून घ्यावी लागेल. कॉस्मॉलॉजी किंवा अंतराळ विज्ञानानुसार या अनंत ब्रह्मांडात आपल्या सूर्यासारखे असंख्य मोठमोठाले तारे आहेत. या ताऱ्यांभोवतीही आपल्या सौरमंडळासारखेच अनेक ग्रह फिरतात. हे तारे आपल्याला ग्रहांसकट ज्या आकाशगंगांमध्ये फिरत असतात त्या आकाशगंगा ही असंख्य आहेत. आइन्स्टाईन नंतर झालेल्या अंतराळ वैज्ञानिकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळाचे अनेक रहस्य शोधून काढले. त्यातील एक्सपॅन्डिंग युनिव्हर्स म्हणजे फुग्याप्रमाणे फुगत जाणाऱ्या ब्रह्मांडाची परिकल्पना, बिग बँग, ब्लॅक होल्स किंवा कालविवर आणि व्हाईट होल्स किंवा तेजपुंज यांचे शोध महत्त्वाचे आहेत. एक्सपॅन्डिंग युनिव्हर्सच्या परिकल्पनेप्रमाणे या अवघ्या ब्रह्मांडाची व्युत्पत्ती मॅटर म्हणजे पदार्थ आणि एनर्जी म्हणजे ऊर्जेचे एकत्र स्वरूप म्हणजे प्लाझ्माच्या एका असीमित गोळ्यात कोटी कोटी वर्षांपूर्वी झालेल्या एका महाभयंकर स्फोटापासून झाली. या महाभयंकर स्फोटाला बिग बँग किंवा सुपरनोव्हा म्हणतात. या सुपरनोव्हातून पदार्थ आणि ऊर्जा प्रचंड वेगाने दाही दिशांना फेकले गेले. आज आपल्याला दिसणाऱ्या सर्व आकाशगंगा, तारे आणि त्यांच्या भोवती फिरणारे ग्रह, उपग्रह त्या महास्फोटातून फेकल्या गेलेल्या पदार्थापासूनच तयार झाले. बिग बँगच्या महास्फोटातून निर्माण झालेले हे सर्व ग्रह, तारे आणि आकाशगंगा प्रचंड वेगाने सतत एक दुसऱ्यापासून व महास्फोटाच्या केंद्रापासून दूर जात आहेत. त्यांच्या या दूर जाण्याने हे ब्रह्मांड एखाद्या फुग्यासारखे निरंतर फुगत चाललेले आहे. आपल्याला दिसणारे हे अखिल विश्व हे त्या फुग्याचा फुगत जाणारा बाहेरचा थर आहे. माणूस समजतो की संपूर्ण ब्रह्मांडात तो एकुलता एक हुशार प्राणी आहे. त्याचप्रमाणे जीवन फक्त आपल्या पृथ्वी ग्रहावरच शक्य आहे अशी माणसाची मान्यता आहे. पण या गैरसमजांचे अज्ञानाचे कारण अवकाशातले ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांच्यामध्ये असलेले आणि क्षणाक्षणाला वाढत जाणारे हे विशाल अंतर आहे.
साहजिकच पृथ्वीपासून लाखो प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या एखाद्या ग्रहावर असलेल्या जीवनाबद्दल मानवाला माहिती कशी मिळणार? या सर्व ग्रह ताऱ्यांची व त्यांच्या परस्पर गतीची माहिती आपल्याला त्यांच्यापासून निघणाऱ्या किंवा परावर्तित होणाऱ्या प्रकाश, एक्स-रे किंवा तशाच इतर ऊर्जा किरणांद्वारे मिळते. ब्लॅक होल्स हे अंतराळातील असे मोठमोठाले खड्डे आहेत की ज्यांच्या जवळ जाणारा कोणताही पदार्थ इतकंच काय पण कुठलीही ऊर्जा त्यांच्या आतील अत्यंतिक गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येताच त्याच्या आत ओढले जातात. एकदा आत ओढला गेलेला साधा प्रकाश सुद्धा ब्लॅक होल मधून पुन्हा बाहेर पडू शकत नाही. हे ब्लॅक होल्स कधी कधी तर संपूर्ण आकाशगंगेला गिळू शकतात. व्हाईट होल्स हे ब्लॅक होल्सच्या अगदी उलट असतात. सुपरनोवा सारखेच आजही ब्रह्मांडात कुठे ना कुठे लहान मोठ्या नोवाजचे स्फोट होतच असतात. या नोवाजलाच व्हाईट होल्सही म्हणतात. या नोवाज किंवा तेजपुंजांमधून पदार्थ, ऊर्जा हे अत्याधिक प्रमाणात सतत बाहेर पडत असतात. कॉस्मॉलॉजीप्रमाणे जगातील सर्व पदार्थांची आणि ऊर्जेची उत्पत्ती सुपरनोवा किंवा लहान नोवाज पासूनच झाली. पण सुपरनोवा किंवा नोवाजमध्ये असलेल्या प्लाझ्माचे रूपांतर पदार्थ व ऊर्जेतच झाले का? प्लाझ्माची पदार्थ आणि ऊर्जा यापेक्षा तिसरी अवस्थाही शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे कॉस्मॉलॉजीकडे नाहीत, अशोक सांगत होता. ज्याप्रमाणे प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त गतीने जाणाऱ्या ऊर्जेचे काय होते हे मानवाला अजून गूढ आहे, त्याचप्रमाणे ब्लॅक होलमध्ये शिरलेल्या पदार्थाचे आणि ऊर्जेचे काय होते हेही न उकललेले रहस्यच आहे. तसंच व्हाईट होल्समधून निघणारे पदार्थ व ऊर्जा हे निरंतर कसे निघत असतात याचे आकलनही मानवाला झालेले नाही. माझ्या तिसऱ्या अवस्थेचे गूढ मात्र या प्रश्नांच्या उत्तरांशीच निगडीत आहे. तेच रहस्य मी तुला आता समजावून सांगतो. अशोक शांतपणे सहज बोलावं तसा बोलत होता. मी जीवाचे कान करून ऐकू लागलो. एक्सपॅन्डिंग युनिव्हर्सच्या संकल्पनेप्रमाणे हे ब्रह्मांड फुग्यासारखे फुगते आहे. हे जरी खरं असलं तरी संपूर्ण सृष्टी एकाच बिग बँग पासून निर्माण झाली हे संपूर्ण सत्य नाही. आपल्याला दिसणारे ब्रह्मांड हा फुग्याचा बाहेरचा थर एकाच स्फोटापासून तयार झाला. असं असलं तरी या थराच्या आत एका मागोमाग झालेल्या अनेक स्फोटांपासून तयार झालेले फुग्यांचे अनेक थर आहेत. एका थराच्या ब्लॅक होलमध्ये शिरणारे पदार्थ आणि ऊर्जा दुसऱ्या थराच्या व्हाईट होलमधून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या थराला ब्लॅक होलमध्ये शिरणारे पदार्थ आणि ऊर्जा आपल्या थराच्या व्हाईट होलमधून बाहेर पडत असतात. पण पदार्थ आणि ऊर्जेचा हा एका थरापासून दुसऱ्या थरापर्यंतचा प्रवास तसा सुखकर नसतो. ब्लॅक होल्समध्ये जे प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं त्याने आत शिरणारे पदार्थ आणि ऊर्जा दोन्ही आतल्या अत्यंतिक दाबामुळे आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावतात व पुन्हा त्यांचे रूपांतर प्लाझ्मामध्ये होते. हाच प्लाझ्मा जेव्हा दुसऱ्या थरावर बाहेर पडतो तेव्हा त्यापासून पदार्थ व ऊर्जा तयार होतात. पण दुसऱ्या थरावरच्या व्हाईट होल्समधून बाहेर पडणाऱ्या पदार्थ व ऊर्जेचे प्रमाण आत शिरणाऱ्या पदार्थ व ऊर्जेपेक्षा कमी असते आणि हे प्रमाण कमी होण्यातच टेकिऑन, अँटीमॅटर किंवा न पदार्थाच्या उत्पत्तीचे रहस्य दडलेले आहे. इथे अशोक किंचित थांबला. माझी उत्सुकता आता कमालीची ताणली गेली होती. मी अशोक आता पुढे काय सांगणार याची वाट बघू लागलो. जीवनाचे किंवा आत्म्याचे रहस्य, पदार्थ आणि ऊर्जा या मानवाला माहीत असलेल्या दोन अवस्थांच्या व्यतिरिक्त टॅकिऑन्स ही जी तिसरी अवस्था असते त्या तिसऱ्या अवस्थेतच दडलंय, अशोकने सांगितलं. पण जीव किंवा आत्मा त्याचे काय? तो तर पदार्थ किंवा ऊर्जा दोन्हीच नसतो.
तो काय आहे, कसा उत्पन्न होतो, कुठून येतो व कुठे जातो याबद्दल तू सांगणार होतास ना? मी अशोकला मध्येच अडवत म्हटलं. खरंय तुझं म्हणणं. मी आता आत्म्याबद्दलच सांगणार होतो. अशोकनं माझी उत्कंठा ओळखून सूचना केली. अशोकचा आवाज आता पुष्कळ स्थिरावला होता. मलाही सायन्सच्या वेगवेगळ्या शाखांची थोडीफार माहिती असल्यामुळे अशोक सांगत असलेल्या गोष्टींमध्ये रस वाटत होता. अशोक पुढे काय सांगतो याची मी आता उत्सुकतेने वाट बघू लागलो. त्यासाठी आईन्स्टाईनने दिलेल्या नियमांचा आपण बिग बँग किंवा सुपरनोवाशी संबंध लावला तर आपल्या लक्षात येते की त्या महास्फोटानंतर प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी गतीने फेकल्या गेलेल्या प्लाझ्मापासून पदार्थ, प्रकाशाच्या गतीने फेकलेल्या प्लाझ्मापासून ऊर्जा आणि प्रकाशापेक्षा अधिक वेगाने फेकलेल्या प्लाझ्मापासून टेक्यॉन्स तयार झाले. तसेच ब्लॅक होल्समध्ये शिरल्यावर पदार्थ आणि ऊर्जेची गती आतील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे एकसारखी वाढत असते आणि शेवटी त्यांच्यापासून तयार झालेल्या प्लाझ्माचं दुसऱ्या थरावरच्या व्हाईट होल्समधून बाहेर पडताना बऱ्याच प्रमाणात टॅक्यॉन्स किंवा न पदार्थात रूपांतर होतं. या न पदार्थाचे गुणधर्म पदार्थापेक्षा अगदी वेगळे व विरुद्ध असतात आणि त्यांचा आपसात संबंध आलाच तर त्यात प्रचंड स्फोट होण्याची शक्यता असते. हे तुला ठाऊकच आहे. त्यामुळे हे टेक्यॉन्स जन्मल्याबरोबरच पदार्थ आणि ऊर्जेपासून शक्यतो दूर पळतात. व्हाईट होल्समधून बाहेर पडल्यावर त्यांना सगळे ब्रह्मांड मोकळे असते. पण तिथेही ऊर्जेचे तऱ्हेतऱ्हेचे विकिरण न पदार्थाच्या कणांचा पिच्छा सोडत नाही. इकडून तिकडे जाणारे हे ऊर्जेचे विकिरण त्यांची वाट सोडून पळू न शकणाऱ्या टॅक्यॉन्सला भेदून जातात, त्यांचे तुकडे तुकडे करून जातात. म्हणूनच या टॅक्यॉन्सला एका अशा सुरक्षित ठिकाणाची गरज असते जिथे ऊर्जेच्या विकिरणांपासून त्यांना वाचता येईल. आणि अशी सुरक्षित जागा त्यांना मिळते ती फक्त प्राण्याच्या जिवंत कोशिकांमधील DNAच्या अणूतील सुरक्षा कवचात. मातेच्या गर्भात जी पहिली भ्रूण कोशिका तयार होते त्यातील DNA मध्ये तयार होणारे सुरक्षा कवच ऊर्जेच्या विकिरणांसाठी अभिद्य असते. म्हणूनच ब्रह्मांडात ऊर्जेच्या वेगाहून अधिक वेगाने फिरणाऱ्या टॅक्यॉन्सना असे DNAचे अणू मिळाल्याबरोबर ते त्यात शिरतात आणि याचपासून उत्पत्ती होते जीवनाची. अशोक एखाद्या धर्मप्रचारकाच्या आस्थेने मला समजावत होता. आजवर मानवाला न उलगडलेल्या जन्ममृत्यूचा प्रश्न अशोक सहजपणे सांगत होता. ते सारं मला संपूर्णपणे समजत नसलं तरी त्यातील पुष्कळ गोष्टी रुजत होत्या, पचत होत्या. तरी अजून टेक्यॉन DNA मध्ये शिरण्याच्या प्राण्याच्या जन्ममृत्यूशी संबंधाबद्दल माझ्या मनात गोंधळ होताच. अशोकच्या ते नक्कीच लक्षात आलं असावं, कारण तो त्याबद्दलच पुढे सांगू लागला.